नमस्कार, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ट्युटोरियलमध्ये स्वागत करतो। आज आपण श्रावण मासारंभानिमित्त डिझाइन क्रिएट करणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्हाला याच्या फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारची आपण डिझाइन क्रिएट करून ठेवलेली आहे। या डिझाइनमध्ये सर्व काही डिटेल्स मी तुम्हाला खोलपर्यंत सांगणार आहे, तर व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचंय। यामध्ये तुम्हाला इनर शॅडो म्हणा किंवा टेक्स्ट अलाइनमेंट म्हणा, तर प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सर्व डिटेल्स मी या ठिकाणी देणार आहे। तर व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचंच आहे। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। ठीक आहे, सुरुवात करूया आपण। कंट्रोल एन दाबायचं। तुम्हाला इथे तुम्हाला साईज सिलेक्टचं ऑप्शन येईल। इंचेस मध्ये साईज घ्यायची आणि इथे नेहमीप्रमाणे 10x8 साईज ठेवायची आणि 200 रिझोल्युशन ठेवायचे। क्रिएट करायचे। अशा प्रकारे आपल्या समोर एक व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड येईल। ठीक आहे, इथे ग्लिप्स पॅनल वगैरे सर्व काही डिटेल मध्ये दिलेले याचा सुद्धा आपण वापर करणार आहे। तर इथे तुम्हाला सर्वात आधी बॅकग्राऊंड घ्यायचे। जो प्रोटोकॉल असेल या ठिकाणी हा जो खालचा प्रोटोकॉल आहे तो सुद्धा तिकडे आपल्याला घ्यायचा आहे। सर्वात आधी आपण बॅकग्राऊंड घ्यायचं। बॅकग्राऊंड आपण जास्त काही यूज केलेला नाहीये, बट दोन प्रकारचे बॅकग्राऊंड इथे यूज केलेत। एक ते एक डार्क कलरचा असा बॅकग्राऊंड यूज केलाय। इथे जास्त डार्क होत होतं म्हणून मी त्याला अजून एक बॅकग्राऊंड मर्ज केलं आणि त्याला हार्ड लाईट मध्ये 430% मी ऑपोसिटी ठेवलेली आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण हा बॅकग्राऊंड कॉपी करूया आणि इथे येऊन पेस्ट करूया। या प्रकारे त्याला असं सेट करायचंय। फुल स्क्रीन नाही करायचंय, फक्त 70% त्याला बॅकग्राऊंड मध्ये मर्ज करायचंय। ठीक आहे, आणि या बॅकग्राऊंडवर आपण फिल्टर गॅलरी मारलेला आहे। ठीक आहे, मी तुम्हाला इथे ऍड करून दाखवतो। ठीक आहे, फिल्टर गॅलरीवर क्लिक करायचे। या प्रकारचा आपला फिल्टर गॅलरी बॅकग्राऊंडला म्हणजे थोडासा टेक्स्चर टाइप येतो। ठीक आहे, इथे फिल्टर मध्ये जाऊन तुम्ही फिल्टर गॅलरी यूज करायचं आहे। इथे याप्रमाणे बॅकग्राऊंडला हलकासा टेक्स्चर येतो, त्यामुळे डिझाईन अजूनही छान दिसते। ठीक आहे, त्यानंतर बॅकग्राऊंडवर अजून काही काम होणार नाही, त्यामुळे याला आपण लॉक करूया। ठीक आहे, त्यानंतर प्रोटोकॉल जो खालच्या साईडचा प्रोटोकॉल असतो तो आपल्याला इथे या ठिकाणी घ्यायचा आहे। ठीक आहे, तर ग्रुपमध्ये मर्ज केलेले आहे। ही जी फॉन्ट आहे इन्फिनिटी 39 ची फॉन्ट आहे। ठीक आहे, फोटोला शॅडो वगैरे प्रॉपर पद्धतीने दिलेली आहे। ठीक आहे, आता इथे तुम्हाला टेक्स्ट वगैरे अलाइनमेंट, आपण टेक्स्ट वर जास्त इफेक्ट देणार आहोत, तर टेक्स्ट आपण टाईप करूया। याप्रमाणे आपण टेक्स्ट या पद्धतीने टाईप केलेलं। याला आपण ग्रुप करूया। तर टेक्स्चर आपल्याला ऍड करायचं। तुम्ही कोणत्याही डिझाईन वरून टेक्स्चर ऍड करू शकता, किंवा पिंटरेस्टचा वापर करू शकता, किंवा फ्रीपिकचा वापर सुद्धा करू शकता इथे। ठीक आहे, तर हे जे टेक्स्चर आहे आपण हे टेक्स्चर कॉपी करायचे आणि त्या पद्धतीने पेस्ट करायचे। कॅप्स लॉक करायचे, क्रिएट मास्किंग करायची त्याला। हा जो ग्रुप आहे टेक्स्टचा, तर याला आपण हलकासा इनर शॅडो द्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला पिंडचा एक पीएनजी तुम्ही गुगलवरून सुद्धा घेऊ शकता। तर पिंडचा पीएनजी तुम्हाला इथे ऍड करायचा आहे। या पद्धतीने तुम्हाला पिंडचा पीएनजी ऍड करायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आपला एक बॅकग्राऊंड राहिला, तो बॅकग्राऊंड आपण इथे मर्ज करायचा आहे। ठीक आहे, असं। त्यानंतर तुम्हाला पिंडच्या बॅक इथे आपण याला टेक्स्ट नाव देऊया। ठीक आहे, पिंडच्या बॅक साईडला आपल्याला एक शॅडो द्यायची आहे। ब्रश सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला इथे, आणि इथे येऊन या पद्धतीने ड्रॅग करायचे आणि इथे येऊन ब्लॅक ब्रश सिलेक्ट करायचे आणि नंतर याला ग्रुप करायचं। आता बॅक साईडला आपल्याला महादेवाचा फोटो घ्यायचा आहे। तर आपल्याला पीएनजी वगैरे तुम्हाला पिंटरेस्ट वरून भेटून जाईल। ठीक आहे, मी इथं पिंटरेस्ट वर जातो। तर इथून तुम्ही कोणताही फोटो उचलू शकता। सगळे म्हणजे क्वालिटीमध्ये सगळे फोटो आहे। तर आपण हा जो फोटो आहे आपण हा फोटो ड्रॅग करणार आहे। ठीक आहे,
हा जो फोटो आहे आपण या फोटोला इनर शॅडो दिलेला आहे एक तर, आणि त्यानंतर आपण एक्सप्लोजर दिलेला आहे. ठीक आहे, एक्सप्लोजर या साईडने लाईट मारलेली आहे या साईडने, तर हलकासा एक्सप्लोजर दिला आपण लाईट करण्यासाठी. ठीक आहे, आणि कॅमेरा रॉ फिल्टर मध्ये जाऊन त्याला थोडंसं टेक्स्चर वगैरे केलेलं. ठीक आहे, आणि बॅक साईडला हे जे चंद्र वगैरे जे आहे ते ऑलरेडी यात मर्ज होतं बॅकग्राऊंडमध्ये. ठीक आहे, म्हणजे महादेवाचा फोटो म्हणजे ते दोन्ही मर्ज होतं, तर त्याला वेगळं करून सेपरेट केलं आणि नॉर्मलमध्ये जाऊन ल्युमिनिटीमध्ये त्याला ऍडजस्ट केलं. ठीक आहे, आणि डुप्लिकेट करून त्याला नॉर्मलमध्ये ठेवून 73 त्याची ऑपोसिटी ठेवली. असं पण तुम्ही ठेवू शकता, बऱ्यापैकी छान वाटतं. यानंतर तुम्हाला निमित्त शुभेच्छा वगैरे ते टेक्स्ट वगैरे तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे. नॉर्मली हे जे टेक्स्ट असते हे तुम्ही गुगलवरून किंवा पिंटरेस्टवरून सुद्धा हे असं क्वाइट्स वगैरे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ऑफनिस नावाची फॉन्ट यूज केली आहे. हे जे बॅक साईडची लेअर आहे ती अशा प्रकारे यूज केलेली आहे. याला नॉर्मलमध्ये जाऊन त्याला ब्रश म्हणजे कलर दिलेला आहे येल्लो टाईपमध्ये, आणि हीच लेअर मी इथे ऍडजस्ट केली व्हाईट कलरमध्ये. ठीक आहे, प्रॉपर अशा या पद्धतीने त्याला सेट केले. नंतर निमित्त शुभेच्छा वगैरे या पद्धतीने ऍड केले. यानंतर तुम्ही भरपूर सारे त्रिशूल वगैरे पण इथे ऍड करू शकता किंवा बेल्स वगैरे, अजून म्हणजे रिलेटिव्ह गोष्टी भरपूर आहेत ऍडजस्ट करायला. तुम्ही भरपूर अशा गोष्टी PNG वगैरे तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने त्रिशूल वगैरे पण ऍड करू शकता. ठीक आहे, अजून हे जे टेक्स्ट आहे श्रावण मासारंभाचं हे सुद्धा तुम्ही डुप्लिकेट करून त्याला बॅक साईडला ऍडजस्टमेंट करू शकता. ठीक आहे, नंतर इथे या साईडला तुम्ही सिंपल एक फोटो वगैरे तुम्ही इथे ऍड करू शकता. ठीक आहे, हा फोटो घेतो मी. डिझाईन आपली पूर्ण बनवून झालेली आहे. ठीक आहे, फॉन्ट जी इन्फिनिटी नावाची फॉन्ट आहे त्याच्यावर आपण टेक्स्चर वगैरे ऍड केलं. टेक्स्ट वगैरे अशा पद्धतीने तुम्ही अलाइनमेंट करा. ठीक आहे, निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा अशा, आणि त्याच्याखाली विंटेज नावाचं मी हे जे विंटेज नावाचा डेकोरेटिव्ह फॉन्ट आहे तो गुगलला तुम्हाला भेटून जाईल, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. ग्लिफ्स पॅनल भेटतो त्याचा एक. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कोणताही एक इथे अशा पद्धतीने ऍड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पिंड वगैरे देतं का गुगलवरून तुम्हाला सिंपल PNG वगैरे भेटेल. महादेवाचे फोटो मी तुम्हाला सांगितले की पिंटरेस्टवरून तुम्हाला जास्त फोटो भेटतील महादेवाचे किंवा कोणतेही फोटो, गणपतीचे म्हणा कशाचे, पिंटरेस्टवरून तुम्हाला भरपूर असे फोटो भेटून जातात. त्रिशूळ वगैरे PNG तुम्ही टाकलं तरी ते तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, याचे जे अलाइनमेंट असते तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता, म्हणजे प्रोटोकॉलचे. ठीक आहे, दुसऱ्या डिझाईन विषयी मी तुम्हाला थोडी डिटेलिंग मध्ये सांगतो. ठीक आहे, ही डिझाईन आपण क्रिएट केलेली आहे. ठीक आहे, या डिझाईन मध्ये हे जे सर्कल वगैरे मी स्वतः म्हणजे ड्रॉ करायला लागतात. ठीक आहे, इलिप्स वगैरे बोलतात त्याला, ते असे ड्रॉ करून त्याला मला रिटँगल मध्ये जाऊन इथे तुम्हाला या प्रकारे सेट करायला लागते असे. ठीक आहे, एक ह्या साईडने एक टाकला आणि इथे एक टाकला. ठीक आहे, जसं की तिकडे एक फोटो आपण ऍड केलेला, इथे दोन म्हणजे असे फोटो ऍड केले की सुरुवातीला सॉफ्ट लाईट मध्ये त्याला फोटो ठेवला, तो जास्त म्हणजे दिसत नव्हता, त्याला डुप्लिकेट केला आणि त्याला अजून एक सॉफ्ट लाईट दिला, किंवा नॉर्मल घेऊन तुम्ही इथे त्याला अशा प्रकारे ठेवू शकता. ठीक, जसं की तिकडे आपण टेक्स्ट अलाइनमेंट केलं या पद्धतीने, तसं इकडे केलं, फक्त थोडासा फरक आहे. फरक एवढाच आहे की दोन लेअर आहेत टेक्स्टच्या, आणि शेवटची जी लेअर आहे त्याला ओव्हरले केलं आणि इथे येऊन त्याला हे जे टेक्स्टचं ऑप्शन आहे यात येऊन त्याला मी एक लाईन अप केलं. ठीक आहे, त्यानंतर फॉन्ट जसं की DG कॅलिग्राफी. ठीक आहे, आणि एक ओम नमः शिवाय मी इथे एक ऍड केलं. ठीक आहे, आणि बॅकग्राऊंडला एक सर्कल मध्ये ओम नमः शिवायचं सॉफ्ट लाईट मध्ये मी ऍड केलं आणि ऑपोसिटी 34 ठेवले. ठीक आहे, त्रिशूळ वगैरे हे मी पिंटरेस्ट वरून घेतले. ठीक आहे, तर पिंटरेस्ट वर तुम्हाला काय टाकायचं बघा. ठीक आहे, हे बघा हाच फोटो जो आहे मी तो घेतलेला आहे तिथे. ठीक आहे, याला तुम्हाला गुगल बॅकग्राऊंड मध्ये जाऊन जरी तुम्ही रिमूव्ह केला तो ऑलरेडी तो म्हणजे प्रॉपर पद्धतीने त्रिशूळ वगैरे बेल वगैरे हे सगळं रिमूव्ह करणार. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर हा जो फॉन्ट पॉपनिस नावाचा फॉन्ट आहे आणि हा सुद्धा पॉपनिस मध्ये बोल्ड मध्ये गेला. मंगलमय शुभेच्छा हे मी बोल्ड मध्ये घेतलं. ठीक आहे, बेल वगैरे असं साईडनी टाकले, ब्लर वगैरे. बॅक साईडला आपण एक महादेवाचा अजून एक फोटो ऍड केलाय,
तो जास्त दिसू नये म्हणून मी त्या ठिकाणी टाकलेला आहे. मी हलकासा दिसतोय. ठीक आहे. बॅकग्राऊंड आपण दोन प्रकारचे नेहमीप्रमाणे दोन बॅकग्राऊंड आपण यूज केले. एक तर नॉर्मल बॅकग्राऊंड यूज केला आणि त्याच्यावर आपण एक सॉफ्ट लाईट किंवा ओव्हरले हे दोन ऑप्शन आहे. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे. बॅकग्राऊंडचा वापर नसल्यास त्याला लॉक करा. ठीक आहे. कारण ती मुवमेंट नाही होणार. ठीक आहे. तर या प्रकारे आपला हा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल आपण इथे ऍड केलेला आहे. प्रोटोकॉल ऑलरेडी म्हणजे रेडीच असतो, त्याला फक्त कॉपी पेस्ट करायचं असतं. ठीक आहे. तर या प्रकारे टेक्स्ट वगैरे म्हणा, अनेक देवनागरीची फॉन्ट. ठीक आहे. तर आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. दोन डिझाईन मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे आपण श्रावण मासारंभाच्या डिझाईन बनवल्या. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहता. लवकरच आपले 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. तर लास्टपर्यंत सपोर्ट करत राहा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. 70% लोकांनी, भरपूर जणांनी सबस्क्राईब केला नाही. व्हिडिओ बघायला येतात, PhD वगैरे डाउनलोड करतात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले नेहमी पाहत राहा. धन्यवाद.